मिरजेत गुटखा वाहतूक करणारा एक आरोपी वाहनासह जेरबंद 21,25,000 रुपयाचा मुद्देमाल मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याची कारवाई। कर्नाटकातून मिरजेत अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करून मिरज ग्रामीण पोलिसांनी 21 लाखाचा मुद्देमाल जप्त केलाय। कर्नाटक राज्यातील कागवाड मार्गे मिरजेत मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गुटखा वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सीद यांना मिळाली होती। त्यानुसार मिरज ग्रामीण पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक अझर मुलानी व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांचे एक पथक तयार करून अवैध गुटखा व सुगंधी पत्ती तंबाखू तस्करी, साठा, विक्री, वाहतूक व वितरण करणारे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार कागवाड ते मिरज जाणाऱ्या रोडवरून अशोक लेलँड कंपनीचा बडा दोस्त माल वाहतूक गाडीमधून गुटखा वाहतूक मिरजेत होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचून वाहन ताब्यात घेतले। त्यामध्ये 16 लाख रुपये किमतीचा विविध कंपन्यांचा गुटखा, सुगंधी तंबाखू, मोबाईल आणि 5 लाख रुपये किमतीचे वाहन एकूण 21,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। या प्रकरणी वाहन चालक चिदानंद चंद्रशेखर नेसर्गी वय 48 वर्ष राहणार पोलीस स्टेशन जवळ कुडची, तालुका रायबाग, जिल्हा बेळगाव याला ताब्यात घेऊन पोलिसांनी अटक केली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री अजित सीद, पोलीस उपनिरीक्षक अझर मुलानी, पांडुरंग मुंडे, हेमंत ओमासे, शशिकांत जाधव, रावसाहेब सुतार, विकास भोसले, वसंत सुतार यांनी ही कारवाई केली आहे।